जय भीम, नमो बुद्धाय, जय जवान जय किसान। बाबासाहेबांना मानत असाल, बाबासाहेबांच्या विचाराला मानत असाल, संविधानाला मानत असाल, लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब झालं पाहिजे आणि कमेंटमध्ये जय भीम लिहा। आणि बाजूला तुम्हाला झाकण झुला, एक किन्नड, एक झांगलगुत्ता, एक बैताळ तोंड्या, एक भामट्या, एक सवर्णवादी मनुवादी अनिल मिश्राचा फोटो दिसून राहिला असून तुम्हाला, कारण हा एक बाईसारखाच झालेला आहे। आता दिसून राहिला ना साडी गिडी घालून। हा अनिल मिश्रा जास्त करून जातीवाद करून राहिला, कारण हा आता इलेक्शन चालू आहे ना, तर त्या तो म्हणून राहिला तिकडे ग्वाल्हेरच्या एरियामध्ये की बाबा जो आरक्षण आणि संविधानातील जे कायदे आरक्षणाचे आहे आणि ॲट्रॉसिटी जो खतम करन त्यालाच निवडून द्या, असा तो पब्लिकला सांगून राहिला हरामखोर चावलात। विचार करा जो ती गोष्ट आहे। हां, माझं म्हणणं एकच आहे, अरे अनिल मिश्रा तू बोलू शकतो, करू शकत नाही। तू गू खातं का ढुंगणातला का काय खातं मला माहीत नाही। माय म्हणणं एकच आहे, ते 10 बाप आले ना, आरक्षण काय ते ॲट्रॉसिटी खतम करू शकत नाही। माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनो आणि जय भीमवाल्यांनो आणि माझ्या शोषित पीडित सगळे वंचित भावांनो, माझं एकच म्हणणं आहे, ॲट्रॉसिटीची दहशत फैललेली आहे। आता ॲट्रॉसिटीची दहशत फैललेली आहे। पहिले शोषित पीडित वंचित बहुजनावर, SC ST बहुजनावर अत्याचार करत होते हे ब्राह्मणवादी, सवर्णवादी अत्याचार करत होते। त्या कारणामुळं आता यांना अत्याचार करायला भेटून नाही राहिलं, अत्याचार करायला भेटून नाही राहिलं। त्या कारणामुळं हे ॲट्रॉसिटी खतम करण्याचा प्रयत्न करत आहे। माय म्हणणं एकच आहे, तुमचे 10 बापा आले असेल तर ॲट्रॉसिटी खतम करणार नाही आणि होऊ शकणार नाही। कारण ॲट्रॉसिटी म्हणजे जो जुलूम करून राहिला शोषित पीडित वंचित समाजावर, लय वर्षापासून पीडित समाज हा जातीवाद्याचे चटके सहन करून राहिला, कुठपर्यंत सहन करणार। आणि माझ्या जय भीम बांधवांनो, माझ्या ST SC बांधवांनो, मला माझं एकच म्हणणं आहे की बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाच्या रूपात आपल्याशी जिवंत आहे। कारण बाबासाहेब आंबेडकर हे गेले नाही बरं, हे लक्षात ठेवा, संविधानाच्या रूपात जिवंत आहे। त्या कारणामुळं माझं एकच म्हणणं आहे की कुठेही जातीवाद होत असेल तर ॲट्रॉसिटी होणार, पण काही कारणामुळं तुम्हालाही सांगतो की अनिल मिश्रासारखे लोक जातीवाद आताही करून राहिले आणि करतच राहणार। ते यांना भीमटोला द्यायचा अर्जंट म्हणजे भीमटोला त्याला द्या लागते। कारण अशा लोकांना भीमटोला भेटला नाही तर हे लोक काय करणार आहे, काय जसं कांद्याचा कट्टा असतात ना, एक कांदा सडला तर पुरा कट्ट्याला सडवतं, त्यासारखं हे काम करतं। कारण अनिल मिश्राच्या मनात संविधानाविषयी काहीच वाईट गोष्टी नाही आहे, पण तो जो लिहिणारा आहे ना, संविधान लिहिणारा, त्याच्या मनात प्रतिबिंब आहे वाईट। कारण त्याला असं वाटते एका खालच्या जातीतील व्यक्तीनं भारताचं संविधान लिहिलं, त्याच्यापाशी 32 डिग्र्या, तो बाहेर देशात शिकला आणि त्याला 169 ते 70 देश त्याला मानते, त्याच्यामुळं बाबासाहेबाचं अस्तित्व मिटवण्याचा प्रयत्न करत आहे। माझं म्हणणं एकच आहे, त्या झाकण झुल्याले तू कितीही अस्तित्व मिटवण्याचा प्रयत्न करशील बेटा, बाप असते, कारण त्या बापाचा बाप आहे बाबासाहेब आंबेडकर, हे लक्षात ठेवजो, कळलं काय? तुझ्या बापाचा बाप आहे बाबासाहेब आंबेडकर आणि बाबासाहेबाची बरोबरी ह्या जगात कोणी करू शकला नाही आणि करणार पण नाही। कारण हा जो अनिल मिश्रा आहे ना, काया कोट घालतो, बकल करतो, गू खातो, आहे नाही काय, हा स्वतः खाऊन नाही राहिला काही। कारण राजकारणातली दोरी त्याला बांधलेली आहे, तिच्या ढुंगणाले म्हणा, तिच्या तोंडाले, आणि राजकारणातले लोक त्याला खेळून राहिले। जसा गारुडी खेळ, सापाचा खेळ दाखवते, याचा खेळ दाखवते ना, माकडाचा, तसा खेळ दाखवून राहिला
आणि हात लुंगून राहिला. आणि राजकारणातल्या लोकांनी एकच म्हटलं दिले की बघ तर तू समाजात फक्त जातीवाद फैलव आणि हा एकनिष्ठ झालेला समाज आहे SC ST समाज, याच्यावर तुझी ॲट्रॉसिटी लावलेली आहे हे खतम करण्याचा प्रयत्न कर आणि आरक्षण खतम करण्याचा प्रयत्न कर. तुम्ही आरक्षण खतम करणार तुमच्या बापाची कोण होत नाही ते करणं, समजलं काय. आणि संविधान तर राहिलंच, संविधान खतम करणाऱ्यांनो अगोदर आपला मायचा धगड्या बदला, मग संविधान बदलायला चला. बरोबर नाही का? कमेंट करून सांगा मला मी खरं बोलतो की काय. आणि कमेंटमध्ये जय भीम आणि लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब झालं पाहिजे. का म्हणत आहे मी? कारण आपण जय भीमवाल्यांची एक आपल्याला काय करायची आहे, एकनिष्ठ होऊन एक कुटुंब तयार करायचं आहे. त्या कारणामुळे जास्त करून एकच म्हणत असतो, लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. म्हणजे कसं, जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच नोटिफिकेशनच्या आधारे पोहोचतील. कारण बाबासाहेबांचे ऋण, बाबासाहेबांचे विचार, बाबासाहेबांचे आचार, बाबासाहेबांची संकल्पना, बाबासाहेबांनी मांडणी केली, जे शब्दाची मांडणी केली आहे. आणि SC ST OBCच्या समाजामध्ये त्यांनी असा एक मांडणी केलेली आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी जातीवाद संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण तुम्ही बघत असाल की बाबासाहेब आंबेडकरांनी कोणा धर्मावर या कोणा जातीवर टीका केली नाही. त्यांनी ज्या धर्मामध्ये आणि ज्या जातीमध्ये क्रूरता आणि वाईट व्यवस्थापन निर्माण झालेल्या गोष्टी होत्या. म्हणजे उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगत होतो की विधवेंचं लग्न नाही व्हायचं, पडदा प्रथा, आणि एखादा व्यक्ती मेला, तो लग्न झालेला असेल तर त्याची बायको ज्या संग सती जायची. आणि महिलांना शिक्षणाची हे नाही, वाटचाल नाही, मूल आणि चूल. बरोबर समजला तुम्ही? महात्मा फुले यांचा विचार, कारण बाबासाहेबांचे गुरु महात्मा फुले, बुद्ध आणि कबीर होते, कळलं का. महात्मा फुलेंचा विचार आचार घेऊन बाबासाहेब आंबेडकरांनी ही चालना निर्माण केली, कळलं का तुम्हाला. तर ह्या अशा अनिल मिश्रासारख्या हरामखोर अवलादी धरतीवर जन्माला येतात, अशा लोकांना दंडित करायचं काम बाबासाहेबांच्या संविधानाने केलं आहे. कारण बाबासाहेबांचं संविधान एकच म्हणते, एक दिवस वाघासारखं जगल्या, 10 दिवस शेळीसारखं जगल्यापेक्षा एक दिवस वाघासारखं जगा. आता तुम्ही म्हणा संविधानात नाही आहे, बाबासाहेबांचं गोष्ट शक्य आहे, पण संविधानात पुराच्या पुरा बुद्धाने ज्या धम्म लिहिलेला आहे, बरं हे लक्षात ठेवजा, कळलं का. बाबासाहेबांचे विचार हे संविधानात आहे, बाबासाहेबांनी विचारसरणी हे संविधानातून निर्माण केली. कारण बाबासाहेबांनी जे कोणी करू शकले नाही ते बाबासाहेबांच्या संविधानाने केलं. कारण बाबासाहेबांचं संविधान हे परमेश्वराला न्याय देते. कोणता धर्म, जात, पंथ संविधानाला वाचू शकत नाही, पण संविधान धर्म, जात, पंथ वाचू शकते, हे लक्षात ठेवजा. कारण बाबासाहेबांचे विचार, बाबासाहेबांचे आचार एवढे मोठे आहे की बाबासाहेबांनी दिलेले आपल्याला कर्तव्य, आपल्याला माणसाच्या पोटी जन्म घेऊन आपल्याला माणसासारखं जगता येत नव्हतं, पण आता आपण त्यांच्या कृपेने सूटबुटात राहून राहिलो. हे बाबासाहेबाची कृपा आहे, पुण्याई आहे. त्या कारणामुळे माझं एकच म्हणणं आहे मित्रांनो, अशा अनिल मिश्रासारख्या लोकांना आपल्याला झोडा लागते. जिथं पाणी भेटत नाही तिथं झोडा लागते अशा लोकांना, समजलं काय. जय जवान, जय किसान, जय भीम, नमो बुद्धाय.